हॅलो यूट्यूब फॅमिली. आत्ता माझ्या लग्नाला खूप लवकरच 1 इयर कंप्लीट होणार आहे. तर त्याच्यामध्ये मी खास माझी वेडिंगची सिरीज चालू करत आहे, ज्याच्यामध्ये मी जे लास्ट 1 इयरमध्ये जे बी आमच्या लग्नाचे प्रिपरेशनचे व्हिडिओ टाकले नव्हते ते सर्व मी आता थोडे थोडे टाकेल. आणि 1 इयर आमचं कसं असं मस्त आनंदात गेलं हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप छान वाटत आहे. 1 इयर एकदम छान कंप्लीट गेलं. आणि चला सुरुवात करूया जी लग्नपत्रिका असते त्यापासून. तर जास्त लोकांना पत्रिका नव्हत्या. आमचं जसं की ठरल्याप्रमाणे कोर्ट मॅरेज होतं, पण आम्हाला 5 आमच्या मानाच्या देवांना इन्व्हिटेशन द्यायचंच होतं. त्यात पहिले आमचे दगडूशेठचे बाप्पा आहेत, यांच्यासाठी आम्ही पहिली निमंत्रण पत्रिका पुण्यातून घेऊन गेलो. बाप्पाला सुंदर असं निमंत्रण दिलं आमच्या लग्नाला यायचं. तिथे स्वामींचं मंदिर होतं, तिथेही दर्शन झालं, महादेवाचं दर्शन झालं. हे सर्व करून खूप मनाला शांतता मिळाली. आणि तिथेच असणारी आपली मानाची तांबडी जोगेश्वरी आई या हिलासुद्धा निमंत्रण द्यायला आम्ही गेलो. आणि खूप खूप छान वाटतं मला ह्या गोष्टी. तुम्ही तर पहिल्यापासूनच पाहता ह्या धार्मिक गोष्टीमध्ये मी किती इन्वॉल्व आहे. आणि सर्वात जास्त मला माझे जे लोक होते ते मला माझ्या लग्नात हजर हवे होते. त्यापैकी हे माझे सर्व दैवत, त्यांनी साक्षात माझ्या लग्नाला यावं अशी माझी इच्छा होती. आणि ते झालंही. हे कसं कसं झालं हे तुम्हाला एक्सप्लेन मी हळूहळू करेलच. आणि खूप प्रसन्न वाटलं. देवाला बाप्पाला इन्व्हिटेशन दिल्यानंतर तांबडी जोगेश्वरी आईला आम्ही दोघांनी मिळून निमंत्रण दिलं. आणि सर्व दर्शन घेऊन आम्ही मग संध्याकाळी छानपैकी एका आमच्या क्लोज फ्रेंडने आम्हाला केळवणसाठी इन्व्हाइट केलं होतं. तर ते खानपान करायला, मज्जा मस्ती करायला, त्यावेळेस मस्त आंब्याचं सीझन चालू होतं, उन्हाळ्यात लग्न होतं म्हणून हे एन्जॉय केलं. आणि येस, थँक्यू.